स्वागत आहे तुमचं छाया कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर घरातल्याच साहित्यापासून। जाणून घ्या त्याला लागणारे साहित्य आणि कृती। इथे हे बासमती तांदूळ घेतलेत, बासमती तुकडे आहेत। तर याला आपण एक वाटीभर घेतले तांदूळ, याला आपण धुवून घेऊया। याला चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे। आता इथे हे तांदूळ धुवून झाले आणि आता याला आपण शिजवून घेऊया। याच्यात मीठ वगैरे टाकायचं नाहीये, नुसतं पाणी टाकून आपण शिजवून घेणार आहोत। आणि बासमती तांदूळ यासाठी वापरले, टेस्टी बनते बासमती तांदळाने, त्यामुळे शक्यतो बासमती तांदूळच वापरायचे किंवा आंबा मोहर तुम्ही असून हे वापरले तरी चालतील। आता इथे हे तांदूळ शिजत आलेत आणि आपल्याला हा भात एकदम मऊ शिजवायचा आहे। तांदूळ असं मऊ शिजवायचा आहे, बारीक होईल असं। आता इथे हा भात झालाय, याला आता आपण बारीक करून घेऊया। फक्त तांदूळ अख्खा राहिला नाही पाहिजे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता हा भात पूर्ण बारीक झालाय, असंच पाहिजे आपल्याला जाडसर। फक्त भाताचे दाणे अख्खे दिसले नाही पाहिजे, अशा पद्धतीने करायचंय। आता हा तूप गरम झाला, यामध्ये आपण हा 1 चमच तूप घालून घेऊया। आता त्यामध्ये हे काजू बदामाचे काप आहेत, छोटे छोटे तुकडे करून घेतले, हे आपण याच्यात परतून घेऊया। यामध्ये हिरवी वेलची पावडर आहे, आता यामध्ये आपण हे शिजवलेले तांदूळ हे घालून घेऊया। आता हा भात आहे, हा आपण तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण हे अर्धा लिटर दूध हे घालून घेऊया।
तांदळाच्या गिटोळ्या होता कामा नये, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये हे उरलेले दूध हे घालून घेऊया. आता यामध्ये आपण साखर घालूया. 1 वाटी, 1.5 वाटी साखर. त्याच्यात थोडंसं मीठ, बसते, त्यामुळे जळू पण शकते. आता याला उकळी फुटली की याला 5 मिनिटं उकळून द्यायचं या खिरीला. पण कंटिन्यूस हलवायचं आहे. आता इथे खिरीला उकळी आली आहे. 7 मिनिटाला उकळून द्यायचं आहे. आता इथे ही खीर झाली आहे. आता गॅस बंद करून टाकूया. तयार आहे तांदळाची खीर. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.